आहेत. देवेंद्र पाटील आणि ऋतिक पाटीलची जोडी आपल्याला जय हनुमान महिंदे टीमकडनं पाहायला भेटतं आहे. दुसऱ्या बाजूला आपण बॉलिंग मार्कवरती जर पाहायला गेलं तर पवनपुत्र वडपे टीमकडनं हर्षद पाटील ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून आपल्याला पाहायला भेटेल. महत्त्वाची ती लढत असेल. चला मॅचला तर सुरुवात होणं गरजेची असेल. 4 ओव्हर मॅच. मिड विकेट आणि लॉंग ऑन सध्या तरी पहिलाच पॉवर प्लेच्या षटकामध्ये तिथे तैनात केला गेलाय. ही फील्ड पोझिशन आपल्याला पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाहायला भेटतं आहे. उर्वरित रिंगण घेरलेलं पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटेल कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला भेटणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये हर्षद पाटील बॉलिंग मार्कवरती स्ट्रायकर एंडला देवेंद्र पाटील, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील. ही जोडी सध्या तरी जय हनुमान महिंदे टीमकडनं पहिलाच मॅच अगदी रफ अँड टफ आपल्याला पाहायला भेटला आणि त्याचमुळे आजचे हे मॅचेस आज खूपच चांगले टीम या मैदानावरती खेळ दाखवण्यासाठी येणार आहेत. त्याचमुळे प्रेक्षकांचं पैसा बसून मॅचेस आज पाहायला भेटतील. पहिल्या चेंडूवरती दे धक्का इरादा पक्का. पहिल्या चेंडूवरती ठोकला हा छक्का, सिक्सर. च्या माध्यमातून आम्हाला खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. क्रिकेटवरती नेहमीच त्यांचं प्रेम आम्ही पाहिलेलं आहे. असे आमचे सन्माननीय जितेजी ठाकरे साहेब यांचं शुभागमन झालं या क्रीडा नगरीमध्ये. सहर्ष स्वागत आहे. दादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडूवरती घणाघाती वार आलाय. वेगळं करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं. हा वाईट बॉल आलाय. लेगशीस थोडासा सोडून चाललाय. देवेंद्रच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत. ही कामगिरी सध्या तरी होत असताना पहिला चेंडूवरती त्यानं षटकार मारलाय. तिथेच इरादे स्पष्ट केलेत कारण पहिला चेंडू ओव्हर पिच तिथे केला होता. त्यामुळे तो षटकार आल्यानंतर आता थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न. पहा जितका जो पहिला चेंडू वेगामध्ये हाताळला होता, वेगाचं उत्तर प्रत्युत्तर वेगानं दिलं होतं. त्यामुळे आता जाणतोय गोलंदाज हर्षद पाटील इथे आता कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. 7 वरती धावफलक. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. चेंडू अगदी पाहायला गेलं तर यावेळेस आपल्याला चांगला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज हर्षद पाटील. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल जरूर पहिल्या चेंडूवरती आपण पाहत आहोत. देवेंद्र पाटीलच्या बॅटमधनं जो षटकार आला त्यानंतर हर्षद पाटीलनं या विकेटचा अभ्यास केला आणि त्यानंतर आपण पाहत आहोत थोडंसं गती कमी करून हाताळतोय. एक सिंगल आपल्याला पाहायला भेटले आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे ससावते. धावा झाला धावफलकामध्ये टोटल 8. गाठ दरम्यान आपल्याला पाहायला भेटेल सगळ्यात महत्वाचा आणि एक मोठा मॅच सध्या तरी आपण अनुभवत आहोत. जिथे जय हनुमान महिंदे संघ बॅटिंग करतायत आणि पवनपुत्र वडपे संघ फिल्डिंग करतायत. असं इथे फुल टॉस करून बसलेत. लेंथ मध्ये चुकलाय आणि तिथे पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू सीमा पार, षटकार. सध्या तरी तो पडलेला नाहीत बॉल आणि त्यामुळे तो फुल टॉस करून बसला आणि तिथे मात्र फुल टोल वसूल झालाय. या षटकाराच्या मदतीने आता धावफलक 14 अंकावरती धावा. ईशान कॉन
सॉफ्ट डिसमिसल. झटका क्रमांक पहिला लागेल. ऋतिक पाटीलची विकेट. फलंदाज बाद. जॉय आपल्याला पाहायला भेटेल. एक यंगस्टर जिथे आपण भरपूर वेळा पाहिलं. एक यंगस्टर आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत लेदर बॉलचा खेळ त्यानं ॲज अ बॉलर म्हणून भरपूर वेळा चांगला खेळलाय. त्यामुळे या टीममध्येही त्याची वर्णी आपल्याला पाहायला भेटते. जिथे वडपे संघ मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतायत. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतायत पवनपुत्र वडपे टीम. आणि आता जॉय सोंगाळ यावेळेस बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलात. तिथे 2 षटकार होते, एक सिंगल होते, एक वाईट आणि त्यानंतर 2 डॉट बॉल, एक विकेट. अशा पद्धतीने ते पहिलं षटक, संमिश्र षटक जिथे आपल्याला हर्षद पाटीलचं पाहायला भेटलं. त्या षटकामध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. आणि आता जॉयकडे यावेळेस कॅप्टन चाललाय. 4 ओव्हर मॅच. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलात. आज भरपूर चांगला स्क्वॉड आपल्याला पवनपुत्र वडपे टीमचाही पाहायला भेटतोय. त्याच्यामध्ये मी म्हणेन बॅटिंग लाईनअप आज भरपूर स्ट्रॉंग वाटतंय. त्याचमुळे जय हनुमान महिंदे टीमला इथून जास्तीत जास्त पर्यंत पोहोचावं लागेल. कारण गेल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं खूपच मोठं टार्गेट होतं, परंतु तो सामना हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला भेटला त्या मॅचमध्ये. कारण तिथे 60 धावा कुठल्या होत्या आणि त्याच पद्धतीने याही मॅचमध्ये कदाचित तो प्रयत्न चालवला जाईल. ऑनसाईड पॅक केले आहे जिथे 4 फिल्डर आपल्याला ऑनसाईडला डीपमध्ये पाहायला भेटतील. त्यानंतर डीप कव्हरमध्ये आणि एक लॉंग ऑफ सेट केला गेला. असे 6 क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू पूर्णपणे आपण पाहत आहोत यॉर्कर करण्याचा प्रयत्न राहिलाय. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. त्यामुळे ती हात खोलण्याची संधीच नव्हती या चेंडूवरती. वेगवान धावला आधी आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत ती सिंगल मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आता 15 अंकावरती जाऊन पोहोचलाय. जॉयचा पहिला चेंडू अगदी अचूक लेंथ अँड लाईनवरती पडलाय. त्याचमुळे तो कॉन्फिडन्स पहिल्या चेंडूवरती त्याला तो मिळालाय. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा. हो, आणि आता याही वेळेस ती लाईन चांगली आहे म्हणून तो मी उल्लेख केला. तो कॉन्फिडन्स त्याला मिळालाय. सध्या तरी आपण पाहत आहोत याही बॉलवरती आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं पाहत आहोत. बरोबर फलंदाजाला रीड केलं होतं कशा पद्धतीने तो पोझिशनवरती आहे, तो कोणत्या स्ट्रॉंग झोनमध्ये मारू शकतो हे सगळं काही त्याने रीड केलं होतं. आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत थोडंसं बाहेर ठेवलाय बॉल आणि तोच फायदा झालाय गोलंदाज जॉयला. चांगली गोलंदाजी होते. दोन्ही बॉल चांगले हाताळलेत. 15 धावा धावफलकामध्ये पाहायला भेटत आहेत. बॉलला आता पूर्णपणे सोडून दिलंय. वाईट बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. 160ची आता मदत मिळून जाईल. धावफलक आता 16 अंकावरती जाऊन पोहोचलंय. शिवाजी पाटील सध्या तरी आपण स्ट्रायकर एंडला पाहत आहोत. आतापर्यंत अकाउंट ओपन तर मात्र झालेलं नाहीत, परंतु संधी आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि आता हाही बॉल बीट करून निघालाय. कौतुक आहे गोलंदाज जॉयचं. खूपच चांगली कामगिरी करतोय. ओव्हर पिच होता. ड्राईव्ह चांगला आहे आणि आता एक्सा कव्हरला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय. चांगली फिल्डिंग होईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळत आहेत. येस, थँक्यू सो मच. या ठिकाणी शुभागमन झालंय. वाडा पंचायत समिती सदस्य राजाजी सातवी साहेबांचं शुभागमन झालंय. विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजाजी सातवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वाडा पंचायत समिती सदस्य साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या बाबा चषकाच्या मंचावरती सरचे स्वागत. पुन्हा एकदा सगळ्याच पाहुण्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि सध्या तरी जॉयचं हे षटक फायदेशीर राहिले टीमला. बाचीकडा मागे चाललाय, बीट करतोय विकेट किपरला. फ्लाइंग सीपला ही बीट करतोय आणि आता चेंडू निघाला मागे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. हा नशिबाचा 4 येतोय चौकार.
आताही आपण पाहत आहोत सेफ झोनमध्येच खेळलाय, इथेही जोखीम कमी घेतली आहे. कल्पेश वेगामध्ये धावलाय, बॉल अडवलाय, तोपर्यंत बॉल फेकी स्ट्रायकर एंडला होईल आणि आता मिळून जाईल ती सिंगल. एक यशस्वी षटक जिथे एक चौकार आपल्याला पाहायला भेटला, व्यतिरिक्त सिंगल डबलनच हा खेळ राहिला या ओव्हरमध्ये. आणि आता 2 ओव्हर नंतर धाव फलक 23 धाव संख्येवरती धावा. दोन ओव्हर नंतर धाव फलक आपल्याला 23 अंकावरती पाहायला भेटतंय. या ठिकाणी सुनीलजी निपुर्ते साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुनीलजी बोंबे साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. पवनपुत्र वडपे टीमकडनं आता विराज आपल्याला सापटे पाहायला भेटेल. बॉलिंग मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये फायदेशीर षटक राहिलं. विकेटचा कॉलम त्याच्यासाठी खाली होता जॉयसाठी, परंतु तिथे इकॉनॉमी चांगली त्याने रोखली. ओ पहिला चेंडू, यावेळेस राईज अँड सरप्राईज डिलिव्हरी पाहायला भेटते. अचूक लेंथ अँड लाईन वरतीच ओव्हरऑल आपण या इनिंगमध्ये ती गोलंदाजी पाहिली आहे. जय हनुमान महिंदे संघ आपण जर पाहायला गेलं तर बॅटिंग लाईनअप अर्थातच त्यांची जर टॉप ऑर्डर पाहायला गेलं आपण तर टॉप ऑर्डरमध्ये अगदी ताकदवर खेळाडू आहेत, परंतु तो खेळ आतापर्यंत दिसलेला नाहीत. जिथे आपण पाहत आहोत ऋतिक पाटील बाद झाला एक षटकार मारून, देवेंद्र पाटीलने एक षटकार जरूर मारलाय, परंतु इथून शिवाजी पाटील थोडासा संघर्ष करतो या मॅचमध्ये. क्रॉस बॅटेडने खेळलाय, पूर्णपणे आपण पाहत आहोत सन्मान देण्यास भाग पाडलं, कारण हा परफेक्ट यॉर्कर होता, तो क्रशिंग यॉर्कर होता आणि त्याचमुळे तो सन्मान देण्यास भाग पडलाय. बॅकलीपर थोडंसं खाली केलं होतं आणि मग त्यानंतर ऑन साईडला बॉलला टर्न केलं. मिड विकेटला फिल्डर होता, वेगवान धावला, तोपर्यंत ती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता धाव फलक 24 अंकावरती. थोडासा गेअर चेंज करावा लागेल, कारण इथून फक्त 10 बॉल बाकी राहिलेत, त्यामुळे जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता हे आपण पाहतो ते चित्र आहे. आता स्क्वेअर लेगला बॉल निघालाय, पुन्हा एकदा जोखीम कमी या फटक्यामध्ये दिसत आहे. कदाचित थोडासा वेळ घेण्याचा हा प्रयत्न दिसतोय फलंदाजांकडनं. एक सिंगल या चेंडूवरती देखील मिळते, सिंगलच्या मदतीने धाव फलक आता 25 अंकावरती जाऊन पोहोचलाय. थोडासा आपण पाहत आहोत स्ट्राईक रेट कमी वाटतोय, कारण देवेंद्र पाटील ही 9 वरती खेळतोय, ज्यांना 6 बॉल फेस केलेत. आणि त्यानंतर शिवाजी पाटीलचा जर विचार करायला गेला तर 7 बॉल त्यानं खेळलेत आणि 8 धावसंख्येवरती तो खेळतोय, त्यामुळे तो स्ट्राईक रेट थोडासा कमी वाटतोय. धाव फलक 25. यावेळेस चांगला फटका आहे, मनगटाचा लावलाय जोर आणि यावेळेस चेंडू निघालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. जर बॉल तुमच्या नजरेमध्ये असेल तर लगेचच आपण कॅरी करून फेका, अन्यथा चला पंच बॉलची मागणी करतायत. षटकार आला आणि आता षटकाराच्या मदतीने धाव फलक आपल्याला 31 अंकावरती पाहायला भेटत आहे. स्कोर कार्ड जय हनुमान महिंदे संघ आणि फायनली आपण पाहत आहोत शिवाजी पाटीलच्या बॅटमधनं हा आलेला एक मोठा स्ट्रोक पाहायला भेटलाय. षटकार आला आणि आता धाव फलक 31 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही या ओव्हरचा बाकी आहे, त्यामुळे धावा इथूनही होऊ शकतायत. महत्वाचा तो षटकार आला आणि दूरवर मारलाय, त्यामुळे तो बॉल सध्या तरी इथून मिसिंगच झालाय, बासवला गेला आणि त्यामुळे थोडंसं मॅच थांबली होती, परंतु पुन्हा एकदा चालू होते.
31 वरती धाव फलक आहे. पुन्हा एकदा विराज ओव्हर द विकेट. आई बॉल यॉर्कर करण्याचाच प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहत आहोत बॉल आपण पाहत आहोत यावेळेस सन्मान देण्यास पुन्हा एकदा भाग पाडलं होतं. सिंगलच मिळेल. कल्पेश तिथे आहे. चांगली फिल्डिंग सिंगलच्या मदतीने धाव फलक आता 32 अंकावरती जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. विकेट जरूर एकच गेले आहे. विकेट हातामध्ये भरपूर आहेत परंतु अशाही परिस्थितीमध्ये ती हात खोलण्याची संधी काहीच आणि क्वचित वेळामध्ये आपल्याला पाहायला भेटली आहे. हा बॉल खालोखाल पूर्णपणे आपण पाहत आहोत सबमरीन राहिला आहे. इथेही आपण पाहत आहोत पुल करण्याच्या अगदी माइंड सेट न होते खेळाडू परंतु तिथेही तो बॉल बीट करून निघतोय. ओव्हरची समाप्ती. या ओव्हरला आल्यात 9 धावा. धाव फलक 32. पहिल्या ओव्हरमध्ये ते 2 षटकाराच्या मदतीने आपण तिथे 14 पाहिल्या. जॉयचंही षटक 9 धावसंख्येचं राहिलं आणि आता विराज याही खेळाडूचं हे षटक 9 धावसंख्येचं राहिलं. अंतिम षटकामध्ये आधीकडे कॅप्टन कदाचित चाललेला वाटतोय. यस बॉल त्याच्या हातामध्ये तो सोपवला गेला. पाहूयात इथून आता तो कशी गोलंदाजी करेल. सध्या तरी धावा झाला 3 ओव्हर नंतर 32. तो पल्ला 45-50च्या प्लस त्या घरामध्ये तरी तुम्हाला धाव फलक नेऊन पोहोचावा लागेल. जे अनुमान महिंदे टीमला पवनपुत्र वडपे टीमची कामगिरी आतापर्यंत गोलंदाजीमध्ये मी म्हणेन चांगली राहिली आहे. यस सर्वांनी दत्ता गबारी यांचं शुभागमन झालंय. बाबा ग्रुपचे अर्नो ऑल्ट म्हणून त्याला संबोधतो आम्ही आणि त्यांचं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. बाबा चषकाचा थरार आपण पाहत आहोत. पहिला चेंडू थोडंसं डिलिव्हर्ड केलेला नाही. थांबला गेलाय. स्ट्रायकर एंडला आपल्याला शिवाजी पाटील पाहायला भेटतोय. 32 वरती धाव फलक आतापर्यंत पाहायला भेटलंय. अंतिम षटक आहे. विकेट भरपूर हातामध्ये आहे त्यामुळे अंतिम ओव्हरमध्ये ते प्रयत्न होतील. चेंडू निघाला डीपमध्ये तोपर्यंत 2 धावसंख्येचा प्रयत्न चालवला जाईल. बॉल फेकी होते तोपर्यंत त्या 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात. पहिल्या चेंडूवरती या 2 धावा येत आहेत. धाव फलक आता 34 अंकावरती. कमीत कमी 3 या ओव्हरमध्ये स्ट्रोक जर आले तर तुम्ही आता 50+ जाऊ शकतायत. आणि आता थोडंसं कठीण वाटतंय कारण बरोबर जास्तीत जास्त या इनिंगमध्ये ते यॉर्कर आपल्याला पाहायला भेटलेत आणि ते देखील आपण पाहत आहोत वाईट लाईनला न टाकता ते आपण पाहत आहोत पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. अर्थातच लेग स्टिक आणि मिडल स्टिकवरती ते यॉर्कर टाकण्याचे प्रयत्न झाले. त्याचमुळे आतापर्यंत तितकेसे हात खोलू दिलेले नाहीत गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी ओबपिच होता. यावेळेस देखील आपण पाहत आहोत पुन्हा तो चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा फटका आणि तिथे हलकसं मिसफिल्ड. बॅकअपसाठी फिल्डर आलाय. घडेल काय पाहूयात. बेल सुडावल्यात. नॉन स्ट्राईक एंडला रनआउटची. ओके चला तिथे डिसिजन चेक केलं जाईल. चला फिल्डरनं दिलेला आहे तो त्यामुळे ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट तर दाखवली आहे त्यामुळे तो चौकार मानला जाणार आहे. चला 4 धाबा चौकार. चौकार आलेला आहे. चला तो चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने आता 38 वरती धाव फलक पाहायला भेटतं आपल्याला. आई पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. निम्म्यापेक्षा जास्तचे बॉल या इनिंगमध्ये त्या स्टिक वरती टाकलेत आणि ते देखील ओव्हर पिच होते. यॉर्करचाच लाईन यावेळेस तो मारा राहिला प्रत्येक गोलंदाजाकडनं. आधीचंही कौतुक आहे या षटकामध्ये कारण आतापर्यंत तो एक चौकार आला तिथे ती मिसफील्ड झाली होती. मग त्यानंतर देखील हात खोलण्याची संधीच नाही मिळाली आहे या इनिंगमध्ये. या चेंडूवरती देखील 2-2च्या मदतीने आता 40 अंकावरती धाव फलक. 3 बॉल्सचा अजूनही खेळ बाकी आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करतायत पवनपुत्र वडपे टीम. थोडीशी फील्ड पोझिशन यावेळेस चेंजेस होत असताना पाहायला भेटते. ऑन साइड आता 4 फिल्डर ठेवलेत. हा फुलटॉस करून बसलाय. लेंथ मध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न होता. सई नसियत बडा धमाका षटकार.
वेळेस आपल्याला ते चित्र दिसलंय. फुल टॉस करून बसलेत. फुल टॉस केल्यानंतर तो फुल टोल वसूल होतो या मैदानावरती आणि तिथे तेच करून दाखवलंय शिवाजी पाटीलनं. 29 वरती बॅटिंग करतोय. धावा झाल्या 46. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. आणि आता हाई बॉल पुन्हा एकदा मागवा लागेल बाहेरनं. यस, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. तसं 52 धावा आता धावफलकामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. लगातार असे 2 षटकार आलेत, त्यामुळे इथे अंतिम षटकामध्ये आता त्या धावा यायला सुरुवात झालेल्या आहेत. 2 षटकार, 1 चौकार, 2 डबल, म्हणजे ओव्हरऑल आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्या 20 धावा कुठल्या गेल्यात, 52 झाल्यात. आता 52 धावा झाल्यात. हाच तो प्रयत्न या मॅचमध्ये चालवणं गरजेचं होतं. फायनली अंतिम ओव्हरमध्ये तिथे आपल्याला ते स्ट्रोक पाहायला भेटले. आणि आता शिवाजी पाटील या ओव्हरमध्ये तो बरसलाय. 14 बॉलमध्ये 35 वरती खेळतो आणि धावफलक टीमचं नेऊन पोहोचवलंय 52 अंकावरती. अंतिम चेंडू विकेट हातामध्ये असल्यानंतर मग तो दबाव नसतो फलंदाजांवरती आणि तेच घडलं. फायदा त्याचा घेतलाय. आता हा वेगवान करून बसले होते. यावेळेस विकेट किपरनं चेंडूला सोडलंय. पकडलं असतं तर मग तो डॉट बॉल असता, परंतु सोडले, त्यामुळे ती सिंगल काढण्याची संधी मिळाली. 22 पंच कळवत आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक 53. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 4 ओव्हर नंतर धावफलक 53 आणि मॅच मध्ये करायचे आहेत 54 धावा. चला, पुढच्या मॅचचा तो टॉस केला जाणार आहे, त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन तिथे आता लगेचच आपण उपस्थित व्हा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्समध्ये तिथे जॉईन होत आहेत संदीपजी पाटील सर. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी कंप्लीट करत आहोत. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि विपक्षामध्ये टीम मुसारने संघ आहे. अन्वी स्पोर्ट्स मुसारने या 2 संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. जितेजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत की आपण या आपल्या शुभास सामीचा टॉस करत आहोत. चला, टीम बिरवाडी संघ आपला कॅप्टन त्वरित उपस्थित करा. अन्वी स्पोर्ट्स मुसारने आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम बिरवाडी असा हा सामना येथे पाहायला मिळेल. टॉस आपण करणार आहोत. जितेश ठाकरे अघई गावचे उद्योजक आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण हा इथे टॉस करणार आहोत. बाबा चषक 2026. चला, टीम बिरवाडी टीम आपला कॅप्टन उपस्थित करा. जितेश ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. 9797 आणि बाबा चषक नाण्याच्या 2 बाजू आहे. मुसारने टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. बाबा चषक इट्स अ कॉल, परंतु 9797 आले. जितेजी ठाकरे याला विनंती असेल आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुढे मंचावरती स्थानापन्न व्हा. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, टॉस जिंकलाय. टॉस किती महत्त्वाचा असा होता आणि काय निर्णय असेल? आमचा फिल्डिंगचा निर्णय असेल प्रथम. एकंदरीत ओव्हरऑल रजनी क्रिकेटचा फॉर्मॅटच वेगळा फॉर्मॅट असतो आणि मग त्यानंतर एकंदरीत आपण या सीझनमध्ये किती रजनी क्रिकेट खेळलं आणि त्याचा रिझल्ट काय होता? आम्ही टुर्नामेंट जास्त काय खेळलो नाही.
4 ते 5 टुर्नामेंट फक्त खेळलो आहे आणि नाईटची आमची या सीझनची फर्स्ट टुर्नामेंट आहे. आम्ही प्रयत्न करू की चांगला परफॉर्मन्स होते आणि खूप वर्षातून आम्ही पूर्ण गावची एकत्र टीम करून आलो, त्याच्यामुळे तो प्लस पॉईंट असेल आमच्यासाठी. नक्कीच खूप चांगलं कौतुक असेल. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल बॉलिंग युनिटमध्ये? आमचे 4 गोलंदाज चांगले आहेत, तर आम्ही कमीत कमी 40 to 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि काय म्हणशील ओव्हरऑल आयोजनाबद्दल? हे आयोजन नियोजन जे आहे त्याबद्दल काय म्हणशील? नियोजन तर बघून खूप सुंदर वाटतंय, ग्राउंडसुद्धा खूप सुंदर आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. अन्वी स्पोर्ट्स मुसारने आणि बाबा चषक हे अगदी जवळचं नातं आहे. जेव्हा जेव्हा बाबा चषकाचं आयोजन होतं तेव्हा मुसारने संघ इंटरेस्ट होत असतो. काय म्हणाल, एकंदरीत आता बॅटिंग करायचं आहे, ॲज अ कॅप्टन किती टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? 50+. आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये कोणाकडनं अपेक्षा असतील? साईनाथ पसले, राजेश सातवी, आदेश सातवी. आणि एकंदरीत काय म्हणाल ओव्हरऑल आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे, खेळण्याची संधी दिली, धन्यवाद. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. लगेच पुन्हा एकदा आपण जाऊया जितना कॉम्बॉक्समध्ये हर्षद पवार उपस्थित असेल. थँक्यू. यस, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. पूर्वर्ध अगदी समाप्त झालं. पूर्वर्धामध्ये अंतिम ओव्हरला आलेल्या त्या धावा खूप महत्त्वाच्या राहिल्या आणि त्यामुळे ते फायटिंग टार्गेट इथे आता सेट झाले. धावफलकावरती धावा आपल्याला 53 पाहायला भेटत आहेत आणि एक मोठा चेस ठेवला गेला आहे, जिथे 54 धावा आता चेस करायचे आहेत पवनपुत्र वडपे टीमला. ओपनिंग प्लेअर जिथे आपल्याला हर्षद आणि कल्पेश पाहायला भेटतोय. पहिला चेंडू यावेळेस वेगवान तर हाताळायचा होता, परंतु थोडीशी लाईन तर भरकटला गेलाय. पहिलाच चेंडूवरती ओमकार लेगसिक सोडून चाललाय हा बॉल. पंचांनी कळवला व्हाईट बॉल. संदेश मॅच तर थोडासा थांबवला गेला, परंतु एक पारितोषिक इथे आपल्यापर्यंत पोहोचलंय. हर्षद पाटीलची जर विकेट कोणत्या गोलंदाजानं घेतली तर त्या गोलंदाजासाठी आमचे अशोकजी भोईर साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. चला पुन्हा एकदा मॅचला ती सुरुवात होत असताना पाहायला भेटतं आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉल हाताळलाय. वेगवान बॉल आणि तिथे अपील स्वीकारली आहे. लेग बी फॉर विकेट. पायचीटची अपील आणि ती उचलून धरली आहे पंचांनी. यस, फलंदाज बाद हर्षद पाटील. बॅक टू द डगआउट. माननीय जनार्दनजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण करूयात या बाबा चषकामध्ये. सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक पाहुणेवर आवर्जून या स्पर्धेला भेट देत आहेत, कारण या विभागाची सगळ्यात मोठी स्पर्धा तुम्ही आम्ही सध्या तरी अनुभवत आहोत, पाहत आहोत. बाबा चषकाचा हा थरार आणि सध्या तरी आपण पाहत आहोत हर्षद पाटील वरती त्या विकेट, त्याच्या विकेटसाठी ते पारितोषिक लावलं गेलं होतं अशोकजी भोईर साहेब यांच्याकडनं. आणि आता पाहला तिथे ते विकेट आली आहे. गोलंदाज ओमकारच्या खात्यामध्ये झटका पहिला लागलाय.
1ला 1 विकेट. फलंदाज हर्षद पाटील यावेळेस बाद झालाय. शुभम शेलार आता आपल्याला बॅटिंग साठी पाहायला भेटतोय, जो तुर्ताच मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला भेटतोय. वेगवान बॉल तर केला होता, परंतु लेग सिक्स सोडून चाललाय. तो एक कोण बनतोय आणि त्यानंतर आपण पाहत आहोत टप्पा पडल्यानंतर थोडेसे आतमध्ये येणारे बॉल, म्हणजे लेग सिक्स वरती जर तुम्ही टाकला तर तो बाहेरच जाईल आणि तसं ते चित्र याही चेंडूवरती राहिलंय. वाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. एक्साची मदत मिळाली. दोन्ही एक्साच्या धावा आल्यात. यावेळेस कडे कडे फटका खेळलाय आणि चेंडू आता निघालाय प्रेक्षक स्टँड मध्ये, प्रेक्षक झोतामध्ये. चेंडू सीमा पार आला हा षटकार. होता जणू काही माहीतच होतं की अशा पद्धतीने तो बॉल येईल आणि तिथे तो वेटच करून राहिला होता. शुभम यावेळेस शुभम शेलारचा हा वार आपल्याला पाहायला भेटलाय. चांगला फटका षटकार आला आणि आता धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 अंकावरती. कल्पेश लाखात आणि त्याच्या सोबतीला शुभम शेलार तुर्ताच आला आणि पहिला चेंडू फेस करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. त्यामुळे तो कॉन्फिडन्स त्याला फलंदाजीमध्ये मिळालेला आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करण्याचा प्रयत्न. हा बॉल यावेळेस लॉंग ऑनला निघालाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मधून धावतोय, वेगवान धावलाय. बॉल स्टॉप होईल आणि त्यानंतर आपण पाहत आहोत कल्पेश लाखातकडे सध्या तरी ती स्ट्राईक मिळेल आता, कारण मिळाली ती सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावता येणे. आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 10, सॉरी 9 धावा. थोडंसं करेक्शन होतंय. 9 धावा धाव फलकावरती. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेट तैनात आहे. धाव मिळणार नाहीत. चांगले चेंडूच्या हाताळणी सध्या तरी याही बॉलवरती आपल्याला पाहायला भेटते ओमकारकडनं. चांगलं षटक आतापर्यंत, कारण 54 धावसंख्येचा हा पाठलाग करतायत पवनपुत्र वडपे टीम. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत एक षटकाराच्या व्यतिरिक्त 2 व्हाईट बॉल, 1 सिंगल, 1 डॉट अशा पद्धतीने हे षटक राहिलंय. आणि ती महत्वाची विकेट होती. हर्षद पाटील लवकर बाद झालाय, त्यामुळे तो स्कोर कार्ड वरती त्याचा तो इफेक्ट पडला असंही दिसतंय. राहिला आता अंतिम बॉल, धाव फलक 9 धावा. कल्पेश लाखातला तो कॉन्फिडन्स सध्या तरी मिळालेला दिसत नाहीत. खूप मैदान गाजवलेत, परंतु आजही आपण पाहत आहोत बाबा चषकाचा हा थरार. प्रत्येक संघ आज प्लॅनिंग करून आलेले आहेत, कारण प्रत्येकाला इथे जिंकायचं आहे. इम्पॅक्ट आउटसाइड दी लेगसम राहिला असं पंचांचं म्हणणं, त्यामुळे तो नॉट आउटचा इशारा आला आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत लेग बाईटची 1 सिंगल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर स्कोर कार्ड डबल डिजिटला, जिथे 10 ऑन बूट, 10 धावा आता धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. चेतन पाटीलकडे आता कॅप्टन चाललाय. पहिल्या ओव्हरला तर 10 धावा आलात. दहा वरती धावफलक आपल्याला पाहायला भेटतंय. पहिला ओव्हरचा तो खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हर मॅच, जिथे 54 चेस करायचे आहेत. म्हणजे आता राहिले 18 बॉल आणि 18 बॉलला इथूनही जर पाहायला गेलं तर 44 करायचे आहेत. त्यामुळे तो रिक्वायर रन रेट आता तो सध्या तरी वाढलेला वाटतोय, कारण करेक्ट रन रेट थोडासा कमी वाटतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, तिथे खूप चांगले किफायतीदार आणि पूर्णपणे फायदेशीर गोलंदाजी ओमकारकडनं राहिली. हर्षद पाटीलची विकेट लवकर गेली आहे आणि त्याचमुळे कदाचित या ठिकाणी सायनाजी पस्ते साहेबांचं शुभागमन होत आहे.
मुसाने गावचे समाजसेवक आहेत, त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती आपलं बाबा चषकाच्या अतिथी कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. यावेळेस कल्पेश लाखाचा हा फटका फसलेला वाटतोय, फक्त उंच गेलाय, डिस्टन्स कमी वाटतंय आणि तिथे लॉंगॉनला हा खूप चांगला झेल पकडलाय. झटका दुसरा, फलंदाज कल्पेश आउट. दहा वरती 2 विकेट. नवीन खेळाडू आदित्य आलाय, त्याचाही पहिला फटका तितकासा पॉवरफुल वाटत नाहीत, एकच सिंगल मिळते. सध्या तरी आपण पाहत आहोत ओव्हरऑल जर खेळचा विचार करायला गेला तर जय हनुमान महिंदे संघ जो राहिलाय, जे त्यांनी अंतिम ओव्हरमध्ये ज्या धावा काढल्यात त्या धावा सगळ्यात महत्त्वाच्या राहिल्या आणि तिथूनच ते टार्गेट मोठं वाटायला आता लागलं आहे. अरे तो स्टार्ट मिळालेला नाहीत पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये, त्या 10 धावा आल्यात आणि आता आलेली एक सिंगल. कल्पेश इथून बाद झालाय, हर्षद पाटीलही बाद झालाय. हे 2 विकेट सगळ्यात महत्त्वाचे होते. ओपनिंगच्या पेअर जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती ती सस्त्यामध्ये बाद झाली आहे, तितकंसं योगदान देऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे आपण पाहत आहोत तो आता दबाव बनलाय. पाहूयात शुभम शेलार स्ट्रायकर एंडला. हो खालोखाल राहिलाय हा, तर पूर्णपणे आपण पाहत आहोत कोणतीही उंची मिळाली नाहीत, परंतु त्यानंतर देखील ती सिंगल यावेळेस मिळून जाईल आणि पंचांनी कळवलं वाईट बॉल. वाईट +1. 61च्या आता 2 मिळाल्यात. 2च्या मदतीने धाव फलक आता 13 अंकावरती जाऊन पोहोचलंय. आताही स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु धावा किती मिळतील हेच पाहूयात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल असं चित्र दिसलं आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत या 2ही धावा मिळाल्यात. 2च्या मदतीने आता धाव फलक 15 अंकावरती. सध्या तरी मोठे स्ट्रोक मारू दिलेले नाहीत, चेतनसाठी हेच महत्त्वाचं राहिलंय. सिंगल डबलनच या धावा सध्या तरी काढल्या गेल्यात. प्रयत्न इथून करावे लागतील, अन्यथा खूपच रिक्वायर रन रेट वाढतच चाललाय. 15ला 39 इथूनही करायचे आहेत, त्यामुळे तो दबाव बनवला जातोय गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं. थोडंसं वेट करून मारण्याचा प्रयत्न, स्टिकवरनं बॉल निघाला, इम्प्रुव्हायझेशन दाखवण्याचा हा प्रयत्न होता. प्लेयर मिस. पुन्हा एकदा आपल्याला तो डॉट बॉल पाहायला भेटतोय. 4 बॉल्सचा तो वाजवी खेळ आतापर्यंत पाहायला भेटला आणि धाव फलक फक्त 15 धावा. उभा पिच होता हा, तर वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. तिथेही आपण पाहत आहोत लाईन चांगली आहे आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत ही ओव्हर पूर्णपणे आपण पाहत आहोत फायदेशीर राहिली आहे. कौतुक आहे दोन्ही गोलंदाजांचं, कारण बरोबर प्लॅनिंग न खेळतायत. स्ट्रॉंग झोनमध्ये बॉल न टाकता वीक झोनमध्ये पूर्णपणे आपण पाहत आहोत फलंदाजाचा टान्स, त्याचा स्ट्रॉंग झोन काय आहे हे सगळं काही ओळखून गोलंदाजी राहिली आहे. आताही मागे मारण्याचा प्रयत्न होता, याही वेळेस आपण पाहतो तोही स्टिकवरनं निघालाय. वेगवान बॉल पुन्हा बीट करतोय. आता ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये आलात फक्त 5 धावा. 2 ओव्हरनंतर धाव फलक 15. 12 बॉलमध्ये करायचे आहेत आता 39. 12 चेंडू 39. बारा बॉलला तुम्ही 15 धावा काढल्यात, त्याचमुळे आता 12 बॉलला तुम्हाला 39 इथूनही काढावा लागतील. सध्या तरी आपण पाहत आहोत बोलबाला राहिला या मॅचमध्ये जय हनुमान महिंदे टीमचं, कारण दोन्हीही गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली आहे. पॉवर प्लेला फक्त आपण पाहत आहोत तिथे तर ओमकारनं 10 धावा खर्च केला आणि दुसऱ्या षटकामध्ये चेतननं तिथेही त्यानं फक्त 5 धावा खर्च केल्यात. त्याचमुळे आता 12 बॉलला 39 करायचे आहेत. जोडी तर महत्वाची आहे, जिथे शुभम शेलार एक षटकार त्याने जरूर मारलाय, परंतु मग त्यानंतर
ती स्ट्राईक त्याला थोडीशी कमी मिळाली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आदित्यनं थोडंसं स्ट्रगल केलं या मॅचमध्ये. जास्तीत जास्त बॉल तो बीट झालाय. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावसंख्येचं योगदान. थोडंसं दडपणमध्ये खेळतोय. हात खोलावे लागतील इथून, आणि आता 12ला 39 म्हटलं तर खूप मोठं टार्गेट आहे इथून देखील. बॉलिंगमध्ये चेंजेस होईल. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत शिवाजी पाटील बॉलिंग मार्कवरती जय हनुमान महिंदे टीमकडनं. धाबा आता भरपूर ठेवल्या गेल्या त्या दोन गोलंदाजांकडनं, कारण पहिल्याच आणि दुसऱ्या या दोन्ही ओव्हर नंतर धाव फलक जर पाहायला गेलं तर फक्त 15 झाल्यात, आणि आता 12ला 39 करायचे. प्रत्येक मॅच आज हाय व्होल्टेज पाहायला भेटू शकतोय. हाही मॅच वाटतोय तितका सोपा नाहीत. कदाचित या ओव्हरमध्ये त्याची भर काढण्याचा आता प्रयत्न चालवला जाऊ शकतोय शुभम शेलारकडनं. पाहूयात, इथून ते फटके येणं गरजेचे आहेत. पहिला चेंडूवरती यावेळेस फक्त हवेमध्ये खेळलाय. डिस्टन्स इथेही कमी वाटतंय, इलिव्हेशन कमी जुळालंय, टायमिंग फसलंय, आणि तिथे मिळाली शुभम शेलारची विकेट. फलंदाज यावेळेस झाला बाद. किरणजी जोशी साहेब आणि त्याचनंतर त्यांच्या सोबतीला आपण गुरुनाथजी शेंडे साहेबांचं शुभागमन पाहत आहोत. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा या बाबा चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नेहमीच बाबा चषकाचा थरार जेव्हा जेव्हा रंगलाय तेव्हा तेव्हा आवर्जून प्रत्येक रचनेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटलेली आहे. आजही आवर्जून आलेले आहे. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तिसरी विकेट आली 15ला, आणि आता 11 बॉलमध्ये 39 करायचे आहेत. सागर आला नवीन खेळाडू. क्रॉस बॅटने खेळाय. इथेही रिझल्ट पाहूयात. फिल्डर आलाय मिड विकेटमधनं, वेगवान धावलाय, सहजरित्या अडवलाय हा बॉल. कारण मैदान इतकं चांगलं आहे की बॉल सहजरित्या हातामध्ये येत आहेत. ही मेहनत केली गेली आहे सगळ्याच आयोजकांकडनं. खूपच चांगलं मैदान रोलिंग केलेलं आहे, आणि त्यामुळे आपण पाहत आहोत चेंडूचं डायरेक्शन बदलत नाहीत. ज्या डायरेक्शननं चेंडू येतोय त्याच डायरेक्शननं हातामध्ये ही सहजरित्या तो कलेक्ट होतो, त्यामुळे मिसफील्ड होण्याचे चान्सेस कमी आहेत. आता यावेळेस फटका फसलाय. कॅचिटचा कॉल आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. हो, सहजरित्या हा झेल पकडला गेलाय. ओमकारचा हा चांगला झेल. जजमेंट चांगलं होतं. वेल जज कॅच. चौथा झटका. फलंदाज आदित्य आउट. जगदीशजी जिंजाळ सर देखील प्रत्येक रजनीमध्ये आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला भेटते. आपल्याला त्यांचं आजही स्वागत आहे. खूपच मोलाचं सहकार्य नेहमीच त्यांच्याकडनंही राहिले या बाबा चषकासाठी. हाही बॉल बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न राहिला. अपील तर जोरदार झाली, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही तसं पंच कळवत आहेत. त्यामुळे अजून एक डॉट बॉल येतोय, आणि आता सामनाच कठीण होत चाललाय. 8 बॉलमध्ये 38 करायचे. धाव फलक 16 जाबा. सामना कठीण झालाय. 6 षटकार इथून मारावे लागतील, आणि ते देखील 8 बॉलमध्ये. इथेही अपील जोरदार होती. पायावरती टाकला गेला होता बॉल. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडंसं बाहेर राहिला बॉल असं पण कळवत आहेत. त्यामुळे नॉट आउटचा इशारा, आणि इथेही धाव आलेली नाहीत. आता 7 बॉलला 38 करायचे आहेत. मॅच ऑन ठेवण्यासाठी या बॉलवरती तरी किमान तो षटकार येणं गरजेचं आहे, आणि आता मग सामनाच पूर्णपणे हिसकावून घेऊन या मॅचमध्ये खेळतील जय हनुमान महिंदे टीम, कारण 7 बॉलला 38 करायचे आहेत. हाही पायावरतीच. आता यावेळेस मिडल स्ट्रिकवरती सापडलाय. विकेट मिळते. फलंदाज यावेळेस विराज बाद.
अक्षय पाटील नवीन खेळाडू येतोय, परंतु पाहूयात सध्या तरी परिस्थिती खूप बिकट आहे या मॅचमध्ये. पवनपुत्र वडपे टीम सध्या तरी खेळते, परंतु आजचा तो खेळ हवा तसा दाखवता आलेला नाहीत. 54चं टार्गेट. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग होती, असं वाटलं की मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न होईल, परंतु ह्याच प्रयत्नामध्ये त्या विकेटवरती विकेट आल्यात आणि त्यामुळे आता मॅचमध्ये ती मजबूत पकड राहिली आहे. जय हनुमान महिंदे टीमचं कौतुक आहे गोलंदाजांचं. 6 ला 38 करायचे. ऋतिक पाटील आपल्याला बॉलिंग मार्क वरती आता पाहायला भेटेल. चांगले खेळलेत, कारण दोन्हीही फॉर्मॅटमध्ये बॉलिंग बॅटिंगमध्ये ओढसोडच कामगिरी केली आहे. 3 ओव्हरला फक्त 16च काढल्यात. इथे आपण पाहत आहोत तो कॉन्फिडन्स पुन्हा दिसलेला नाही याही फटक्यामध्ये. आता राहिलेत 5 बॉल आणि 5 बॉलला करायचे तर 37 धावा. अक्षय पाटील पाहूयात, तो आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिथे खेळावं लागेल, कारण 5 बॉलला 37 करायचे आहेत. खूप मोठं टार्गेट आहे. हो, रिव्हर्स खेळण्याचाच प्रयत्न होता. प्रेडिक्शन थोडंसं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकर आलं होतं की रिव्हर्सच मारणार आहे आणि तोच प्रयत्न राहिला आहे. अक्षय पाटीलचा लेट पण थेट आलाय त्याच्या बॅटमधनं फायनली चौकार. बॉलला आता 33 करायचे आहेत. आलेला तो चौकार आपल्याला अक्षय पाटीलच्या बॅटमधनं पाहायला भेटला. आता तर पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न हा होता. प्रत्येक बॉलवरती आता वेगवेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नामध्ये अक्षय पाटील इथे प्रयत्न करतोय. सामना जाता थोडंसं वन साईड होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय, कारण 3 बॉलला तर 33 करायचे आहेत. परंतु पुढचा मॅच जिथे अनवी 11 मुसारणे संघ आणि विपक्षामध्ये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी, एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. वाईट बॉलचा इशारा आला. आता एक्साची मदत मिळून जाईल. राहिलं 3 बॉल करायचे आहेत, इथून देखील 32 धावा. 3 चेंडूमध्ये 32 धावसंख्येची गरज. सामना कुठे फसला हा प्रश्न जर विचारला गेला तर मी म्हणेन जो स्टार्ट होता तो स्टार्टच मिळाला नाहीत. आणि इथे आता अक्षय पाटीलच्या बॅटमधनं आला हा घणाघाती वार. येतोय अक्षय पाटीलचा वार, षटकार. लास्ट ओव्हरमध्ये काही स्ट्रोक आता चांगले खेळलेत अक्षय पाटीलनं. तो स्पिन चीट, त्यानंतर हा हुक केलेला फटका आणि आता तर यावेळेस कनेक्शन प्रॉपर. यावेळेस देखील मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार. स्वीट हिट, स्वीट हिट. त्यानंतर राहत होतो पश्चाताप आणि आता सध्या तरी टीम पश्चातापच करते, कारण अक्षय लेट आलाय पण थेट त्याची एंट्री ग्रेट झाली आहे. आता हे तो पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता रिव्हर्स खेळण्याचा आणि तिथे अशा पद्धतीने तो सामनाच समाप्त झालाय. अभिनंदन टीम जिथे सामना जिंकलाय जय हनुमान महिंदे टीमनं. ओमकार सला आपण यायचं आहे. हर्षद पाटीलच्या आपण विकेट घेतल्या आहे आणि त्यामुळे आपल्याला 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. अशोकजी भोईर साहेब यांच्याकडनं ते पारितोषिक होतं. आपण या आणि लगेचच मॅचची समरी आपण पाहूयात. या मॅचमध्ये जय हनुमान महिंदे टीम खूप चांगली खेळली, जिथे शिवाजी पाटील